आत्ताची सर्वात मोठी बातमी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेष म्हणजे अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच ते मातोश्रीवरती जाणार आहेत। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, एक मोठी घडामोड, काय या मागचा अजेंडा असू शकतो? रेश्मा, निश्चितच ज्या पद्धतीने आपण बघतो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला आहे। भाजपचे जे नेते आहेत हे स्वतः काँग्रेसचे ज्या प्रमुख आहेत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत। तर शिवसेना तर घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे, त्यामुळे अमित शहा उद्यापासून 3 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती असणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान रविवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन मातोश्रीवर घेणार आहेत। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मताची गरज आहे आणि शिवसेनेकडनंही मोठा चंक मतांचा आहे तो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा शिवसेनेने लावून धरलेला होता आणि ज्यामुळे तणाव निर्माण झालेला होता सेना भाजपमध्ये, त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही ही चर्चा होणार आहे। कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे, मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे आता बैठकीत काय चर्चा करतात आणि नेमकं मध्यावधी निवडणुकीच्या बाबतीत काही चर्चा होते का याकडेही लक्ष राहणार आहे। रेश्मा, निश्चित ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा रविवारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, तेव्हा यांच्या दरम्यान नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष लागलेलं असेल। दरम्यान भाजपला शिवसेनेच्या मदतीची गरज का आहे, तर 5 राज्यांच्या निवडणुकी आधी भाजप आणि मित्रपक्षाकडे 4,74,336 मूल्यांची मतं होती। 5 राज्यातील यशानंतर हा आकडा 5,29,398 वरती जाऊन पोहोचला। मात्र बहुमतासाठी जवळपास आणखी 20,000 मतांची गरज लागणार आहे भाजपला। शिवसेनेकडे 21 खासदार आणि 63 आमदार आहेत। शिवसेनेकडे असलेल्या मतांचं मूल्य हे 25,000च्या घरात आहे। त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाव आता वाढलेला आहे आणि भाजपला जर आपला बाजूचा राष्ट्रपती निवडून आणायचा असेल तर शिवसेनेची थोडीशी मनधरणी करावीच लागणार आहे।